श्रावणी, काम नंतर कर, आधी दूध पिऊन घे. नाही नाही, मी आता खूप बिझी आहे, मला खूप काम आहे अगं. अगं, सकाळी नाश्ता पण नाही केलास, किती काम करशील. मला काय माहिती नाही, तू आधी दूध पिऊन घे. काकू काकू हे बघ, भाषण लिहून द्यायचंय ना 2 वाजेपर्यंत आणि काही झालं नाही अजून. मला टेन्शन आले बघ. आता मला लिहू दे. हे काय ना ते नंतर पिते मी. श्रावणी, मी इथून कुठेही जाणार नाहीये. तुझी तळमळ कळते ग मला, पण पोटात पण काहीतरी गेलं पाहिजे की नाही. घे आधी दूध पिऊन घे. काकू घे ना. प्रीती, झालं तुझं समाधान? हो बाई. पण आता पुढचे काही तास तरी तू मला डिस्टर्ब करायचं नाहीस आणि दुसऱ्या कोणाला डिस्टर्ब करू द्यायचं नाहीस. ओके मॅडम. बरं, बाय. मॅडम, श्रावणी संगत काय करायला सांगा की. हळू ना, किती मोठ्याने बोलतेस ग. आता तूच बघ काय होतंय ते. शुभो, शुभो, शुभू कुठे गेलाय? विश्वंभर, तुझा शुभू तर शिरीष घाणेकरला शोधत भटकतोय ना. त्याला तो शिरीष घाणेकर सापडणार ना तुला तुझं भाषण. अरे, तो मगाशीच घाईघाईत कुठेतरी निघून गेला. कुठे गेलाय? तर कुठे गेला ते काही सांगून गेला नाहीये. आजकाल ना तो असंच करतो, तंद्रीतच असतो बाबा. तुला माहित ना माझी महत्वाची मीटिंग आहे दुपारी 2 वाजता. काही कळत नाहीये त्याचं. गेल्या काही दिवसात खूप बदललाय तो. बरं ठीक आहे, त्या मुलीला तरी बोलो, मला भाषण हवं आहे ते लिहिलेलं. अरे बापरे, भाषण हवं होतं आता, पण ती तर दमून स्टडीमध्ये झोपली आहे. झोपली? एवढा निष्काळजीपणा कसा करू शकते ती? तुला तर माहिती आहे ना, आजपर्यंत ती स्वतःच्या मनाप्रमाणेच वागत आली आहे. अरे भाषणाचं म्हणशील तर माझ्या लक्षात नाही राहिलं रे, नाही तर मी तिला आठवण केली असती. नाही नंदक्का, या मुलीवर काम सोपून ना खूप मोठी चूक केली मी. आता तिला काही बोलू नकोस हं विश्वंभर. नाही असं नाही, तिला कळायला हवं तिने काय चूक केली आहे ती. अहो